सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा. आपण पाहतो की आत्ताच काही नगरपालिका महानगरपालिकांचे निवडणुका म्हणजे पार पडल्या आणि त्यामध्ये प्रचंड असं घवघवीत यश BJPला मिळालेलं आहे. ते कशा पद्धतीने मिळालं, काय मिळालं याचे व्हिडिओ आपण पाहतच आहोत सगळीकडे. पण त्यातही परभणी महानगरपालिका हा एक विषय वेगळा ठरलेला आहे आणि त्याला जाणीवपूर्वक त्याला पुन्हा पुन्हा चर्चेत आणलं जाते. तो एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. तो यासाठी की परभणी महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला घवघवीत असं यश मिळालं आणि त्या ठिकाणचे लोकनेते ज्याला आपण म्हणतो सय्यद इक्बाल हे त्या ठिकाणी महापौरपदी विराजमान झाले आणि सगळ्या महाराष्ट्रातून त्यांचं अभिनंदन केलं जाते. पण काल आपण पाहिलं तर तुषार भोसले यांनी एक पोस्ट केली आणि त्यामध्ये ते म्हणतात की हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की हिंदुत्वाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नाही. त्यांची जी शिवसेना आहे ती मुस्लिम धार्जिनी शिवसेना आहे. त्यांचं जे हिंदुत्व आहे ते मुस्लिम धार्जिनी हिंदुत्व आहे. अशा पद्धतीने ते नेहमीच जसं ते त्यांनी त्यांचे म्हणजे टीका केलेली आहे किंवा त्या पद्धतीने त्या ठिकाणी बडबड केलेली आहे. त्याच्याशी आपल्याला काहीही घेणं नाही किंवा ह्या लोकांचं कामच आहे, ते त्यांना तेवढ्यासाठीच कामाला ठेवलेलं आहे. फक्त मी या विषयावर का बोलायचं ठरवलं आहे की या विषयावर यासाठी बोलायचं होतं की हेच सय्यद इक्बाल यांनी 2023ला जेव्हा पहिल्यांदा प्रदीप मिश्रा यांचा जो शिवपुराण कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी स्वतःची जमीन दिली होती. नुसती दिलीच नव्हती तर अक्षरशः 60 एकर जमिनीवर याच सय्यद इक्बाल यांनी ट्रॅक्टर फिरवला होता आणि ते जमीन तेवढी मोकळी करून दिली होती त्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमासाठी. मग तुषार भोसले यांना कदाचित ही गोष्ट माहीत नाही की अशा पद्धतीने किंवा माहीतही असेल तर तेव्हा त्यावेळी मात्र त्यांना मुस्लिम चालतात. त्यावेळी ते हे का बोलले नाही की एका मुस्लिम व्यक्तीच्या शेतामध्ये हा कार्यक्रम घेऊ नका किंवा जे मुस्लिम व्यक्तीच्या मालकीचं शेत आहे तिथे हा हिंदू लोकांचा कार्यक्रम घेऊ नका. पण असं नाही, यांचं हिंदुत्व कधी जागं होतं जेव्हा यांचा स्वतःचा स्वार्थ असतो तेव्हा मात्र ते मुस्लिम म्हणजे मुस्लिम नसतात. पण जेव्हा केव्हा यांच्या आड ते येतात, यांच्या स्वार्थाच्या आड येतात त्यावेळी मात्र हे अशा पद्धतीचे वक्तव्य करतात. तर अशा पद्धतीने आपण पाहतो हे अनेक गोष्टी आहेत. आणि काल परवाच आपण बघितलं की RSSच्या कार्यक्रमामध्ये सलमान खान गेला, त्याचं तिथं काय काय स्वागत झालं, भाषण झालं, हे सगळं काय आहे. त्यानंतर आपण बघितलं की मग तिथं तुम्हाला हे सगळं चालतं. पण आता मात्र एक व्यक्ती महापौरपदी बसलेला आहे. कारण आपण पाहतो मुस्लिम हे सुद्धा या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांना आपल्या बरोबरीनेच प्रत्येक ठिकाणी संविधानिक पदावर संविधानिक हक्क अधिकार त्यांना घटनेनेच दिलेले आहेत. आणि त्यामध्ये मात्र अशा पद्धतीने जर कोणी बोलत असेल तर हे खरोखरच त्या बोलणाऱ्याच्या बुद्धीची आता या ठिकाणी क्यू केलेलीच बरी. मला त्यांना परत एक आठवण करून द्यायची आहे की तुमच्याच संघटनेमध्ये तुमच्या पक्षामध्ये तुम्ही जिथं काम करता त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं तर एक छोटीशी लिस्ट आहे पहा या ठिकाणी. तर आपण जर नजर फिरवली तर मुस्लिम लोक यांच्या नात्या गोत्यात आहेत. यांच्या म्हणजे अगदी घर जावाई म्हणा किंवा भाचे जावाई, त्यामध्ये पहा मुरली मनोहर जोशी यांचे जावाई शेहनवाज हुसेन आहेत. लालकृष्ण अडवाणी यांचे जावाई सलीम मुस्लिम आहेत. लालकृष्ण अडवाणी यांचे परत भाचे जावाई एक आहेत अल्ताफ हुसेन. त्यानंतर आहेत सुब्रमण्यम स्वामी, नदीम हैदर हे त्यांचे जावाई आहेत. प्रवीण तोगडिया यांचे जावाई अशफाक नीर आहेत. त्यानंतर मोहन भागवत यांचे भाचे जावाई मोहसिन अख्तर आहेत. मग हे यांच्या घरात चालतं, यांच्या नात्या गोत्यात चालतं. पण महापौरपदी बसलेला मुस्लिम व्यक्ती मात्र यांना चालत नाही. तर हे अत्यंत खरोखरच चुकीचं आहे आणि यांच्या बोलण्याची जसं मी म्हणलं की कीव करावीशी वाटते. त्यावेळी यांना ज्यावेळी त्या व्यक्तीने 60 एकर पिकावर स्वतःच्या ट्रॅक्टर फिरवला आणि महापुराण कथेसाठी स्वतःची शेती दिली, त्याच काळामध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. आणि अगोदरपासूनच सामाजिक क्षेत्रात म्हणा किंवा विविध क्षेत्रामध्ये या सगळ्यांनी स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. त्या जोरावर ते त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. कारण आपण पाहिलं की प्रत्येक जिल्ह्यामध्येच आपल्याला माहीत आहे प्रचंड पैशाचा पाऊस, सत्तेचा गैरवापर झालेलाच आहे. असं असताना सुद्धा परभणीमध्ये उद्धव ठाकरे गटाची त्या ठिकाणी सत्ता आली आणि
त्या ठिकाणी सय्यद भैया हे महापौरपदी विराजमान झाले, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि तुषार भोसले यांनी ह्या सगळ्या गोष्टी नीट एकदा पुन्हा अभ्यासाव्या आणि बोलण्या अगोदर कधीतरी थोडासा विचार करावा, एवढीच त्यांना सूचना. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.